आज 14 नोव्हेंबर 2025 अशी तारीख आहे आणि मी अरुण प्रभुणे, अरुण चिंतामण प्रभुणे, सॅन होजे माझ्या बोले अरुण प्रभुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज एक अतिशय हृद्य, अतिशय सुंदर अशी प्राचीन रचना इथं मी अर्थ सांगण्याकरता निवडली आहे। सरस्वती वंदना या नावानं ती ओळखली जाते। आपल्याला आठवत असेल की पहिलं मराठी साहित्य संमेलन सॅन होजेला झालं, अमेरिकेत। काहीतरी 2008 साली झालं असावं ते। त्यानंतर अमेरिकेत शिकागो या गावामध्ये पहिली जागतिक धर्म परिषद भरली। पहिली नव्हती ती, पण जागतिक परिषद भरली। पहिली तर विवेकानंद जेव्हा गेले होते त्या परिषदेला, तेव्हा ती पहिली होती। त्या शिकागोमध्ये परत एक 2-4 वर्षापूर्वी झाली। तिथं मी गेलेलो होतो, मला आमंत्रण होतं, माझ्या सुनेलाही आमंत्रण होतं। सांगायचा मुद्दा असा आहे की पहिल्या मराठी विश्वसंमेलनाची सुरुवात ही याच सरस्वती वंदनेनं झाली होती आणि जागतिक धर्म परिषदेमध्ये सुद्धा ही सरस्वती वंदना गायली गेली होती। प्राचीन भारतीय संस्कृतीत विद्यादेवी सरस्वतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तिची स्तुती करणाऱ्या, तिचं वर्णन करणाऱ्या, तिचं गुणगान गाणाऱ्या आणि तिच्यामुळे आपल्याला काव्यनिर्मिती करता येते असं मानणारे अनेक कवी आहेत, अनेक रचना आहेत त्यांच्या। तर स्वतः मी सध्या सरस्वती या विषयावर एक ग्रंथ लिहितो आहे, लवकरच तो प्रसिद्धही होईल। त्या अनुषंगानं असं मला वाटलं की हे फारसं कुठं न या कुंदेंदुतु हार शार धवला हे जे आहे ते अनेकदा म्हटलं जातं, पण ही जी सरस्वती वंदना आहे ती फार कमी वेळेला गायली जाते। 2-2 ओळींची 3च कडवी आहेत, पण ती अर्थपूर्ण आहेत फार। तर आपण त्यांचा अर्थ बघू, त्यातलं अर्थसौंदर्य लक्षात घेऊ। तर ते सुरुवात त्याची अशी आहे, श्वेत पद्मासना देवी श्वेत पुष्पोप शोभिता। पूर्ण काही मी वाचून दाखवणार नाही, पण याची सुरुवात अशी आहे। श्वेत पद्मासना देवी श्वेत पद्मासना देवी श्वेत पुष्पोक शोभिता श्वेतांबर धरा नित्या श्वेतांबर धरा नित्या श्वेत गंधानुलेपना श्वेत पद्मासना देवी श्वेत पद्मासना देवी श्वेताक्षी शुक्लवस्त्राच
चंदन चर्चिता वरदा सिद्धगंधर्वै वरदा सिद्धगंधर्वै ऋषिभिः स्तूयते सदा श्वेतपद्मासना देवी श्वेतपद्मासना देवी श्वेतपद्मासना देवी श्वेतपद्मासना देवी श्वेतपद्मासना देवी। आता आपण ही जी ओळ बघितली, या ओळीचा अर्थ काय? कारण ही संस्कृत रचना आहे, म्हणून त्याचा अर्थ मी विश्लेषण करतो. जी देवी पांढऱ्या कमळावर आसनस्थ आहे. आपण पाहतो लक्ष्मी पण कमळावर असते, पण लक्ष्मीचं कमळ जे आहे ते लाल रंगाचं आहे. सरस्वतीचं कमळ जे आहे ते श्वेत म्हणजे पांढऱ्या रंगाचं आहे. त्याचा अर्थ आपण नंतर स्पष्ट करू. पण ही सरस्वती कमळावर आसनस्थ झाली आहे, कमळावर बसलेली आहे आणि ती पांढऱ्या फुलांनी शोभून दिसते आहे. फुलांचे वेगवेगळे रंग असतात, असणारच निसर्ग असल्यामुळे. जगातल्या सगळ्या संस्कृतींनी प्रत्येक रंगाला एक विशिष्ट अर्थ प्राप्त करून दिला आणि तो अर्थ त्या त्या संस्कृतीमध्ये त्या त्या रंगाशी जोडला गेला. तो रंग आला की आपण म्हणतो अरे याचा अर्थ हा आहे. तर भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा पांढऱ्या रंगाला एक विशिष्ट अर्थ आलेला आहे, श्वेत रंगाला. आपण बघू तो पांढऱ्या कमलावर आसनस्थ झालेली देवी, पांढऱ्या फुलांनी शोभून दिसणारी देवी, नेहमी शुभ्र वस्त्रे परिधान केलेली देवी. बघा, म्हणजे कमळ पांढरं आहे, फुलं पांढरी आहेत आणि तिचं वस्त्रही पांढरंच आहे. पांढऱ्यापेक्षा श्वेत हा शब्द अधिक चांगला वाटतो. तुम्हाला माहिती आहे की आपण भाषेमध्ये ग्राम्यता परिहार बऱ्याच वेळेला करतो आणि अर्थप्रौढीसुद्धा बऱ्याच वेळेला करतो. काही शब्द दुसऱ्या भाषेत जर बोलले, त्यातल्या त्यात संस्कृतमध्ये जर बोलले तर आपल्याला जरा प्रतिष्ठित वाटतात. त्याच्या अधिक अर्थाच्या असोसिएशन्स त्याच्याशी जोडलेले असतात. तेव्हा हिनं कमळावर पांढऱ्या श्वेत कमळावर बसली आहे. श्वेत पुष्पांनी म्हणजे पुष्प तिला अर्पण केल्यामुळे ती शोभून दिसते आहे. ती नेहमी शुभ्र वस्त्रच परिधान करते आणि पांढऱ्या सुगंधी उठण्याने ती अलंकृत झालेली देवी आहे. तुम्हाला माहिती आहे
की देवाची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा सुगंधी द्रव्याने त्याला अनुलेपन करतो. याच्यामध्ये असा शब्द आहे मूळ याच्यामध्ये श्वेतगंधानुलेपना, श्वेतांबरा नित्या श्वेतगंधानुलेपना. जिनं श्वेत अंबर नेसलेलं आहे, श्वेत वस्त्र नेसलेलं आहे, जी श्वेत पद्मासन आहे, जी पांढऱ्या कमळावर बसलेली आहे. पद्म म्हणजे कमळ, श्वेत म्हणजे पांढरं शुभ्र, ती देवी. आणि श्वेतपुष्पोपशोभिता, जी श्वेतपुष्पाने सुशोभित झालेली आहे, तिला ज्या माळा घातलेल्या आहेत, तिला जी फुलं अर्पण केलेली आहेत, ती देवी श्वेतांबरधरा, जिनं श्वेत अंबर धारण केलेलं आहे, धारण केलेलं आहे, जिला पांढरं वस्त्र नेसवलं आहे किंवा जी पांढरं वस्त्र नेसलेली आहे, शुभ्र वस्त्र नेसलेली आहे, नित्या नेहमी नेसणारी आहे. श्वेतगंधा अनुलेपना, जिला श्वेतगंधानं अनुलेपन केलेलं आहे. अनुलेपन म्हणजे चोळलेलं आहे, चोपडलेलं आहे. देवाची जेव्हा पूजा करतात तेव्हा आपण सुगंधी द्रव्याने त्याला अनुलेपन करतो. प्रत्येक पूजेत सांगितलं असतं की अत्तर लावा, सुगंधी द्रव्य लावा. हिला सुगंधी द्रव्य कुठलं आहे तर चंदनासारखं जे श्वेत आहे, अशा त्या सुगंधी द्रव्याचं अनुलेपन तिला केलं आहे. तिच्या सर्व शरीराला सुगंध यावा म्हणून तिला अनुलेपने श्वेत केलेले आहे. श्वेतगंधानुलेपना, ज्याचा श्वेतरंगाचा आहे, श्वेतवर्णाचा आहे, असं जे गंधित द्रव्य आहे, ज्याला उटी म्हणा किंवा अत्तर म्हणा किंवा काय म्हणा तुम्ही, ज्याला श्वेतगंध आहे, जे श्वेतरंगाचं, ते चंदनच असणार जास्त, कारण चंदनाचा रंग श्वेतरंगाच्या जवळ जाणार आहे. तेव्हा श्वेतगंधाचं अनुलेपन जिला केलेलं आहे, अशा त्या सरस्वतीचं हे पहिलं वर्णन आहे. पुढं श्वेताक्षी, फार चांगलं आहे बघा. शुक्ल वस्त्रा, पुन्हा शुक्ल, जिचं वस्त्र शुक्ल आहे. शुक्ल म्हणजे परत पांढरं, शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष आपण म्हणतोच. जिचे डोळे, अक्ष म्हणजे डोळे, श्वेत अक्ष, जिचे पांढरे स्वच्छ डोळे आहेत. पांढरे स्वच्छ याचा लाक्षणिक अर्थ तेजस्वी आहेत. जसा हिरा चमकावा, जशी शुक्राची चांदणी चमकावी, लखलख 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 करणार आहे. काही व्यक्तींच्या डोळ्यांमध्ये तेज असतं. हे जे बुद्धिमत्तेचं तेज आहे, हे जे विद्येचं तेज आहे, हे जे विद्यादेवतेच्या डोळ्यामधलं तेज आहे, अशी ती तेजस्वी डोळ्याची, पांढरे शुभ्र वस्त्र धारण केलेली आणि जिला पूजा केल्यानंतर श्वेतचंदन चर्चिता, पांढरे स्वच्छ, पांढऱ्या स्वच्छ किंवा श्वेतचंदन उगाळलं. आता आपल्याला आपण चंदन मिळत नाही, मिळालं तर ते खरं मिळत नाही. काहीतरी लाकडाच्या ओंडक्यावरती स्प्रे केलेला असतो चंदनाचा, कारण चंदन महाग आहे. चंदनाची झाडं तोडल्यामुळे दुर्मिळ व्हायला लागलेली आहेत. तेव्हा भारतीय संस्कृतीमध्ये या चंदन वृक्षाला अतिशय महत्त्व आहे. मला आठवतं आहे नरेंद्राच्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये याचा उल्लेख आहे. अर्थात तो विषय वेगळा आहे, पण जेव्हा रुक्मिणीला कृष्णाचा नाव ऐकल्यानंतर विरह होतो, नरेंद्रानं त्याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा तिच्या शरीराचा दाह कमी व्हावा, विरहाग्नीचा दाह कमी व्हावा म्हणून तिच्या सर्वांगाला तिच्या सख्या चंदनाचा लेप देतात. आणि म्हणून मलय पर्वत त्यासाठी प्रसिद्ध आहेत कर्नाटकामधला, जिथं चंदनाची झाडं आहेत. म्हणून त्या मलयगिरीच्या पर्वतावरचा, मलय पर्वतावरचा वारासुद्धा तिला उष्ण वाटत होता, असं उल्लेख त्याने केलेला आहे. आणि ते सर्वांगाला चंदन लावलेलं आहे.
सरस्वतीच्या अंगाचा दाह होत नाही आहे रुक्मिणीसारखा, पण सरस्वतीविषयीच्या आदरानं तिच्या सर्वांगाला शांत वाटावं म्हणून चंदन लेप चर्चिता, तिला सर्व चंदनाचा लेप दिलेला आहे अशी ती देवी, जी शुभ्र डोळ्यांची म्हणजे चमकदार डोळ्यांची आहे, जिच्या डोळ्यात तेज आहे, जिचे डोळे तेजानं चमकतात, जी श्वेतवस्त्र धारण केलेली आहे आणि जी चंदनाच्या लेपानं, चंदना लावल्यामुळं जिचं शरीर हे चंदन चर्चित झालेलं आहे, चंदनानं लेपन झालेलं आहे, अशा शरीराची वरदा. फार चांगला शब्द आहे. दा म्हणजे देणे, वर म्हणजे वर. तुम्हाला माहिती आहे शाप आणि वर, ही नेहमी वर देते. जिचा दक्षिण हस्त, तुम्हाला माहिती आहे की देवाचा दक्षिण हस्त हा वरद हस्त मानला जातो. असा वरद म्हणजे वर देणारा. म्हणून कुठल्याही मूर्तीमध्ये देवाचा उजवा हात दाखवला जातो असा केलेला. मी तुला वर देतो हे भक्तवत्सला, मी तुला वरदान देतो, वर देतो की तुझं कल्याण होईल, तुझ्या मनासारखं होईल. सरस्वती काय वर देणार आपल्याला? तिचा वर तर फार महत्त्वाचा आहे. ती आपल्याला ज्ञान देते, ती आपल्याला विद्या देते, ती आपल्याला शास्त्र शिकवते, ती आपल्याला संगीत शिकवते, ती आपल्याला लिहायला शिकवते, ती आपल्याला बोलायला शिकवते. फार प्राचीन काळापासून जगभरामध्ये या देवता आहेत. सगळ्यात जुनी संस्कृती मानली जाते आजच्या उपलब्ध पुराव्यानुसार, लेखी उपलब्ध पुराव्यानुसार, ती म्हणजे सुमेर संस्कृती. त्या संस्कृतीमध्ये सुद्धा विद्या देवता होती, म्हणजे ती त्यांची सरस्वती होती. तिला निशात नाव आहे, तिला निशात म्हणतात, निशात होती ती. दुसरी आपल्या भारता इतकीच प्राचीन संस्कृती इजिप्तची संस्कृती. इजिप्तच्या संस्कृतीमध्ये सुद्धा सरस्वती होती आणि ती सरस्वती सेशात या नावाने ओळखली जात होती. आपल्याच संस्कृती इतकी प्राचीन संस्कृती ग्रीक संस्कृती. या ग्रीक संस्कृतीमध्ये सुद्धा सरस्वती देवी होती. तिथं तर अनेक देव्या होत्या. अनेक देव्या म्हणजे ज्याला मुसा म्हणतात. मुसा म्हणजे स्फूर्ती देवता होत्या आणि त्यांचा अधिष्ठात्री देव जो होता तो अपोलो होता आणि अथिना त्यांची देवी होती, जी विद्येची देवी होती. अपोलो देव होता संगीताचा देव होता. म्हणजे संगीताचा देव वेगळा आणि विद्येची देवी वेगळी, असे दोन जण होते. भारतीय संस्कृतीमध्ये नदीलाच देवत्व दिलं. ते का दिलं हा वेगळा विषय संशोधनाचा, त्याच्याचवर काम करतोय मी. तर मी चिनी संस्कृतीमध्ये सुद्धा होते, सगळ्याच संस्कृतीमध्ये होते. तर मुद्दा असा आहे की आपल्या संस्कृतीमध्ये एका वाहत्या नदीला, जी लुप्त झाली, खरं म्हणजे एका अर्थाने सुदैवी आणि एका अर्थाने दुर्दैवी. सुदैवी यासाठी, आधी दुर्दैवी का ते सांगतो. असं म्हणतात, म्हणजे जे पॅलिओ चॅनेल्स तिथे मिळालेले आहेत. पॅलिओ चॅनेल्स म्हणजे नदीची शुष्क पात्र. अमेरिकेनं एक सॅटेलाईट पाठवला होता, लँडसॅट नावाचा. त्यांनी काही चित्र आपल्या भारतामध्ये पाठवली, म्हणजे भारताकडे पाठवली. मग तुमच्या देशामध्ये अशी कुठली तरी एक नदीची पात्र आहेत, जी नदी काही ठिकाणी 14 किलोमीटर रुंद होती. 14 किलोमीटर रुंद तिचं पात्र होतं. तेव्हा भारताचे जे इस्रोचे प्रमुख होते, शास्त्रज्ञ, प्रसिद्ध विद्वान माणूस डॉक्टर अब्दुल कलाम. अब्दुल कलामचा फार अभ्यास होता सर्व संस्कृतीचा. त्यांच्या लगेच लक्षात आलं की ही ऋग्वेदात वर्णन केलेली सरस्वती आहे. आणि मग त्यानंतर पुष्कळ 40 संस्था त्यामध्ये सामील झाल्या आणि मग त्या संस्कृतीचं उत्खनन झालं त्यात पॅलिओ चॅनल्सचं, आणि तिथं पाणी वगैरे लागलं. त्याच्या पुन्हा टेस्ट झाल्या आणि ते
त्या काळातलं जुनं 5000 वर्षापूर्वीचं आहे असं लक्षात आलं. हा भाग सगळा वेगळा. पण अशी ती नदी भौगोलिक उत्पातामुळं जमिनीत लुप्त झाली. गंमत बघा, जगात अशा अनेक नद्या लुप्त झाल्या. ते काय सरस्वती एकटीच झाली असं समजायचं कारण नाही. परंतु ही इतकी दुर्दैवी नदी की 14 किलोमीटर रुंदीचं पात्र असलेली नदी एका सेकंदात, एका क्षणात जमिनीत लुप्त झाली, थरच्या वाळवंटात गेली. ढोलावीरा आपल्या पाकिस्तानच्या बॉर्डरवर जे गाव आहे, जिथं मी संशोधनासाठी गेलो होतो, तिथं तिचं पॅलिओ चॅनल बघायला मिळतं आपल्याला. एक अनेक मुखांनी नदी मिळते, ती अरबी समुद्रामध्ये ती मिळत होती. तिथे खंबातच्या आखातामध्ये सिंधू आणि सरस्वती पॅरलल नद्या, एका ठिकाणी त्यांचं फक्त 14 किलोमीटर अंतर होतं. असो, या सरस्वतीच्या नादी हडप्पा संस्कृती बहरली. तेव्हा मुद्दा असा आहे की ही सरस्वती नदी इतकी दुर्दैवी की ती एका क्षणात लुप्त झाली. आणि सुदैवी यासाठी की ही एकमेव जगातली नदी आहे. लक्षात ठेवा, ही जगातली एकमेव नदी आहे जी नदी 5000 वर्ष कुणाला माहीत नाही, आहे की नाही तेही माहीत नाही, होती की नाही तेही माहीत नाही. काही लोक तर हिला कविकल्पना मानत होते. हे खोटं आहे सगळं. परंतु जेव्हा आता नकाशेच मिळाले जमिनीच्या खालचे सॅटेलाईटकडून, विज्ञानाने जेव्हा हे सिद्ध केलं, तेव्हा नाईलाजाने विश्वास ठेवावा लागायला लागला. आणि मग गंमत अशी आहे, जरी हे सॅटेलाईटचे आत्ता मिळाले असतील 5-25 वर्षामध्ये नकाशे, तरी 5000 वर्ष भारतीय लोकांना तिचं विस्मरण पडलेलं नाही. आपल्या प्रत्येक मंत्रामध्ये, प्रत्येक ठिकाणी सरस्वतीची पूजा केली जाते. गंगा सिंधू सरस्वती. अगदी मंगलाष्टक जर म्हणायचं असेल तर गंगा सिंधू सरस्वती च यमुना असं म्हणावं लागतं. म्हणतो आपण, त्याशिवाय लग्न लागत नाही पारंपरिक पद्धतीचं. तेव्हा अशी ही सरस्वती नदी, हिचं पुढचं भाग्य असं की जगातली ही एकमेव नदी आहे जी लुप्त झाली, जमिनीत गायब झाली. 5000 वर्ष जमिनीमध्ये लुप्तावस्थेमध्ये राहिली. समाजमनामध्ये, जनमानसामध्ये ती जिवंत राहिली. आणि नुसती जिवंत राहिली असं नाही आहे. जगातल्या अनेक नद्या गेल्या त्या गेल्या, पुन्हा त्यांचं काही ठाव ठिकाणा नाही. आणि सॅटेलाईटने जरी त्यांची पात्र पॅलिओ चॅनल्स दिसली आहेत, पुष्कळ नद्या आहेत. सॅमरसॅट नावाची नदी आहे, आफ्रिकेमध्ये सापडलेली आहे. काही नाही, त्यात एकाच काळात झालेलं आहे सगळं. त्या नदीचे काही मिथ्स नाहीत, त्या नदीच्या काही पुराण कथा नाहीत. परंतु सरस्वती ही एकच नदी अशी आहे जी नदीला विद्यारूप मिळालं. आपल्याला सगळ्यात पवित्र वाटणारी आजची जी नदी गंगा नदीलाही विद्यादेवता म्हणण्याचं भाग्य नाही. आपण तिला देवी मानतो, आपण तिला आई मानतो, ती आपलं भरणपोषण करते. गंगा पवित्र आहे, ती स्वर्गातून आलेली आहे, हे सगळं खरं आहे. परंतु ती ज्ञानदेवता म्हणून, संगीत देवता म्हणून गंगेची पूजा कुठं होत असल्याचं मला माहीत नाही, आपल्यालाही माहीत नसेल. परंतु लुप्त झालेली ही जी सरस्वती आहे, 5000 वर्षानंतरही आजही आपण बासरला जर गेलो, तिथं कुंकुमार्चन केलं जातं, अनेक ठिकाणी केलं जातं. लहान मुलाला पाटीवरती अक्षरं गिरवायला तिथं नेलं जातं आणि सरस्वतीचा आशीर्वाद घेतला जातो की तू आमच्या मुलाच्या बुद्धीत अवतीर्ण हो आणि आमच्या मुलाला चांगली विद्या येऊ दे. तेव्हा हिचं हे असं महात्म्य भारतीय संस्कृतीमध्ये एक नदी म्हणून, ती व्यक्ती नाही, हे एका रिव्हरचं पर्सनाफिकेशन झालेलं आहे. म्हणजे एका नदीचं मानुषीकरण झालं आणि ती देवता रूप बनली.
तिची जी मूर्ती आहे, आपण हे जे आता वर्णन पाहतो ती पांढऱ्या रंगाची वगैरे वगैरे, हे सगळं काल्पनिक आहे. कारण कुणी पाहिली आहे तिला? परंतु आपल्याला सरस्वतीची देणगी अशी की आपल्याला इमॅजिनेशन आहे मानव जातीला. प्राण्याचा आणि माणसाच्या मेंदूत फरक असा आहे की माणसाला प्रतिमाशक्तीची देणगी मिळालेली आहे. तो पुन्हा आठवू शकतो सगळं. कल्पनेनं एक चित्र काढलं त्यांनी आणि ती अशी असली पाहिजे. का असली पाहिजे पांढरी? त्याचं आपण कारण पुढं बघू. तर ती वरदा आहे आणि सिद्ध, गंधर्व आणि ऋषी हे तिची स्तूयते सदा. सिद्ध गंधर्वई ऋषीभिही स्तूयते सदा. जिची स्तुती कोण कोण करतात? सिद्ध म्हणजे योग साधनेनं अतींद्रिय शक्ती ज्यांनी हठयोग आपल्याला माहीत असेल. योग सामर्थ्याने ज्यांनी अतींद्रिय शक्ती प्राप्त केलेली आहे असे सिद्ध पुरुष. आणि गंधर्व जे गायन करणारे देवलोकामध्ये इंद्रसभेमध्ये गायन करणारे जे गंधर्व आहेत ते संगीतकला विद्याचे देव ज्यांना मानलं जातं असे ते गंधर्व. आणि ऋषीसुद्धा, ऋषी म्हणजे जे तपस्वी आहेत, व्यासमुनींसारखे असतील असे मोठे महान तपस्वी, ते यांच्याकडून जे नेहमी स्तूयते सदा, जिची नेहमी स्तुती केली जाते, अशा त्या सरस्वतीला माझं वंदन असो, असा कवी म्हणतो. एवढंच नाही तर या देवी स्तूयते नित्यम, या देवीची नित्य स्तवन केलं जातं, या देवीचं नित्य स्तवन केलं जातं, या देवीची नित्य स्तुती केली जाते. कुणाकुणाकडून? आपण पहिला योग्यांकडून होते, गंधर्वांकडून होते, ऋषीभीर लोकांकडून पण होते. तर ब्रह्मेंद्र जो सृष्टीचा निर्माता आहे, तो ब्रह्मदेव हिची स्तुती करतो. अनेक पुराणांमध्ये याचे उल्लेख आहेत. ब्रह्मेंद्र, ब्रह्म अधिक इंद्र असे दोन शब्द येथे, त्याच्यातून ब्रह्मेंद्र तयार झाला. त्याचा विग्रह केला तर च्या पुढे ई आला की त्याचा ए होतो नियमाप्रमाणे. ब्रह्मेंद्र, ब्रह्म आणि इंद्र जो देवांचा राजा आहे, तो देवांचा राजा इंद्र, जो सृष्टीचा निर्माता आहे तो ब्रह्मदेव, तो काय ब्रह्मेंद्र सुर आणि असुर दोन शब्द आपल्याला माहिती आहेत. सुर म्हणजे देव परंपरेच्या अर्थानं, जे सुर नाहीत ते असुर. खरं जर बघायला गेलं तर असुर म्हणजे देव आहे, मूळ अर्थ. जे देव नाहीत ते सुर, परंतु अर्थ विपर्याय बऱ्याच वेळेला होतो, बदलला जातो अर्थ. तसा अर्थ बदलला गेला. आणि सुर याचं कारण असं असावं, हा जो प्रत्यय आधी लागतो, आपला उपपद जे लागतं ते नकारार्थी आहे. सत्य असत्य, जसं जे सत्य नाही ते असत्य, म्हणून मग ते सुरचा असुर झाला असावं कदाचित. तेव्हा जे ब्रह्मेंद्र सुर, जे ब्रह्मदेव, सृष्टी निर्माता ब्रह्मदेव, देवांचा अधिपती जो आहे तो इंद्र, आणि सुरगण म्हणजे सर्व देव, जे ब्रह्मेंद्र सुर किन्नरैही किन्नर लोक. किन्नर म्हणजे दैवी गायक जे आहेत ते. ब्रह्मेंद्र सुर किन्नरैही, किन्नर सुद्धा, ब्रह्मदेव, इंद्र आणि सर्व देव, किन्नरासकट जे आहेत देवलोकाचे गायक, ते नेहमी हिची स्तुती करीत असतात. म्हणजे योगी, ऋषी, एक मिनिट, सिद्ध म्हणजे सिद्ध पुरुष, गंधर्व, ऋषी हे तीन लोक महान व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर
ब्रह्मदेव, इंद्र, देव आणि सर्व किन्नर लोक जे आहेत, म्हणजे जे देवाचे गायक आहेत, ते सगळे लोक नित्य सरस्वतीची स्तुती करीत असतात. पुढचंही फार छान आहे. सा ममैवास्तु, सा ममैवास्तु जिह्वाग्रे पद्महस्ता सरस्वती. किती सुंदर आहे. काय म्हणतो कवी? तर मम, सा म्हणजे ती देवी. सा या शब्दाचा अर्थ ती देवी. काय होतं? सा ममई वास्तू. मम याच्यात 3 शब्द आहेत. विग्रह केला तर मम एव अस्तु. अस्तूचं वास्तू होतं, एव वच्या पुढं आल्यामुळे. तेव्हा मम एव अस्तु, ममई वास्तू म्हणजे मम, मम म्हणजे माझं, एव अस्तु. काय असं फार छान अर्थ आहे बघा. त्याचं म्हणणं असं की ती कमलावर अधिष्ठित झालेली देवी माझ्या, सा मम वास्तू जिह्वाग्रे, माझ्या जिभेच्या टोकावर अस्तु म्हणजे असावी, तिने वास करावा. माझ्या जिभेवरती सरस्वतीचा नेहमी वास असावा. म्हणजे माझ्या मुखात नेहमी सरस्वती असावी. माझ्याकडून चांगला बोलण्यासाठी मला सरस्वतीचा आराधना केली पाहिजे. म्हणून तर लहान मुलांना घेऊन जातात सरस्वतीच्या जवळ. आणि म्हणून सा ममई वास्तु जिह्वाग्रे पद्महस्ता सरस्वती. जिचा वरद हस्त आहे, जे सगळे हात, आपल्याला माहिती की संस्कृत साहित्यामध्ये सर्व हातांना, सर्व पायांना देवाच्या, डोळ्याला सुद्धा कमलाक्षी म्हणतात, जिचे डोळे कमलासारखे आहेत. इथे काय म्हणतो कवी? तर पद्महस्ता, जिचे हात कमलासारखे कोमल आहेत. कमलहस्ता, पद्महस्ता सरस्वती. ही सरस्वती जी कमलहस्ता आहे, ती सरस्वती माझ्या जिव्हेवर तिने वस्ती करावी, तिने इथे येऊन राहावं. आणि ती जर माझ्या जिभेवर येऊन राहिली, तुम्हाला माहिती आहे आपण असं म्हणतो की वाणी म्हणजे भाषा. वाणी हा मूळ शब्द काय? वाक. ती वाग्देवता आहे, ऋग्वेद असं म्हणतो. वाक म्हणजे वाणी, ती वाणीची देवता आहे. आपलं बोलणं म्हणजे लिहिणं. त्या काळामध्ये लिहिणं नव्हतं, बोलणं असेल. आपण लिहितो म्हणजे बोलतच असतो. आपण वाचत असतो म्हणजे पुन्हा ऐकतच असतो. ते बोललेलं ऐकतच असतो. तेव्हा ही जी देवी आहे, ही माझ्या जिभेवर तिनं वस्ती करावी, माझं तिला नमन असावं आणि तिने माझ्यावर कृपा करावी. म्हणजे माझा अभ्यास चांगला होईल, मला विद्वान म्हणून मान्यता मिळेल, माझी विद्वत्ता जगात मान्य होईल. शास्त्रज्ञ असतील, कलावंत असतील, कवी असतील, लेखक असतील, गायक असतील, त्यांच्या जिभेवर जर सरस्वती बसली, तिने जर वस्ती केली, तरच कल्याण होईल. तेव्हा असं हे सरस्वतीचं स्तवन फारसं आपल्या ऐकण्यात नसतं. म्हणजे ही जी कविता आहे ती ऐकण्यात नसते, हा श्लोक ऐकण्यात नसतो. ते मी आपल्याला इथं विशद करून सांगितलं असं.